नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पुरुषोत्तम रेणुसे सर शौर्य करिअर अकॅडमीच्या तर्फे सहर्ष स्वागत करतो. आजच्या भागामध्ये आपण जानेवारीच्या ज्या विशेष घडामोडी आहेत त्या विशेष घडामोडी पाहणार आहोत. बघा, मागच्या भागामध्ये आपण जानेवारी मधल्या किंवा मागच्या आठवड्यातील विशेष घडामोडी पाहिलेल्या आहेत, चालू घडामोडी. या भागामध्ये सुद्धा आपण विशेष चालू घडामोडींची माहिती पाहणार आहे. बघा, ब्रिक्स जर आपण पाहिलं, ब्रिक्स आणि भारत 2026 याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर ब्रिक्सचं 2026चं जे अध्यक्षपद आहे ते 26चं अध्यक्षपद भारताकडे आहे. म्हणजे या वर्षी 2026चं अध्यक्षपद कुणाकडे? भारताकडे आहे. आपण जर पाहिलं तर अगोदर काय होतं? ब्रिक होतं. आता ते काय झालेलं आहे? ब्रिक्स झालेलं आहे. 1 जानेवारी 2026 पासून 1 जानेवारी 2026 पासून ब्रिक्सचं जे अध्यक्षपद आहे हे अध्यक्षपद भारताकडे असणार आहे. आता याच्यामध्ये महत्वाचं काय आहे? हे जे संमेलन आहे हे संमेलन कितवं आहे रे? 18वें संमेलन आहे. कितवं आहे? 18वं हे ब्रिक्सचं शिखर संमेलन आहे. याच्यामध्ये विस्तारित ब्रिक्स समूहाचं नेतृत्व पहिल्यांदाच भारत देशाकडे आलेलं आहे. कोणाकडे आलेलं आहे? भारत देशाकडे. या वर्षीची थीम काय आहे या परिषदेची? रेजिलियन्स, इनोव्हेशन, कोऑपरेशन अँड सस्टेनेबिलिटी यासाठी उभारणी ही थीम ब्रिक्सच्या 18व्या परिषदेची आहे. ब्रिक्सचे जे 4 स्तंभ आहेत याच्यामध्ये बघा याचा अर्थ काय? रेजिलियन्स लवचिकता, इनोव्हेशन नवकल्पना, कोऑपरेशन सहकार्य आणि सस्टेनेबिलिटी शाश्वतता ही या 18व्या परिषदेची थीम ठेवण्यात आलेली आहे. आता इथे जर आपण पाहिलं तर ब्रिक्सची जी लोकसंख्या आहे, या 5 देशांची जी लोकसंख्या आहे ती जगाच्या 50% जी लोकसंख्या आहे या 50% लोकसंख्या व 40% जागतिक जीडीपीचे प्रतिनिधित्व करत असतं किंवा जागतिक जीडीपीचं प्रतिनिधित्व करतं. आता ज्यावेळेस आपण पाहिलं ब्रिक्सचे जे मूळ सदस्य आहेत ते ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि शेवटी कोणता देश आला होता? दक्षिण आफ्रिका आला होता. अगोदरचं नाव जे होतं ते ब्रिक होतं. ब्राझील, रशिया, बघा, भारत, चीन, बरोबर ना? ब्रिक्स याला म्हटलेलं आहे. मग याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर दक्षिण आफ्रिका जो देश आहे हा दक्षिण आफ्रिका देश नंतर आलेला आहे. आता जर नवीन सदस्य आपण पाहिले, बघा नवीन सदस्य आपण जर पाहिले तर सौदी अरेबिया, युएई, इजिप्त, इथिओपिया, इराण आणि इंडोनेशिया. कोणता आहे? सौदी अरेबिया, ब्राझील, ब्राझील, रशिया, इंडिया, चीन, साऊथ आफ्रिका, बरोबर ना? मग तिथे या ठिकाणी बघा ब्राझील, रशिया, इंडिया, चीन आणि साऊथ आफ्रिका. साऊथ आफ्रिका मी सांगितलं काय आहे? शेवटचा देश आहे. आणि नंतर आलेले सदस्य कोणते? या ठिकाणी सौदी अरेबिया, युएई, इजिप्त, इथिओपिया, इराण आणि इंडोनेशिया. आता या वर्षीचा जो लोगो आहे ब्रिक्स या परिषदेचा, मी सांगितलं की ही परिषद जी आहे ही परिषद 18वी आहे. तर वैशिष्ट्य बघा, मध्यभागी कमळ आहे. प्रत्येक ब्रिक्स देशाच्या रंगातील पाकळ्या आहेत. केंद्रस्थानी नमस्ते, संवाद व आदराचे प्रतीक देण्यात आलेलं आहे. समावेशकता, संवाद व सामाजिक विकास दर्शवणारे काय करण्यात आलेले आहे? रचना करण्यात आलेली आहे. या ठिकाणी बघा हे चिन्ह, नमस्काराचे चिन्ह देण्यात आलेलं आहे आणि या पाकळ्यांवर त्या देशाचं प्रतिनिधित्व करण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये महत्वाचं काय? 2026चं जे ब्रिक्सचं जे अध्यक्षपद आहे ते अध्यक्षपद कोणाकडे आहे? भारताकडे आहे. त्याची जी शिखर संमेलन आहे किंवा ती परिषद आहे ती कितवी आहे? 18वी परिषद आहे. आणि ही ज्यावेळेस साऊथ आफ्रिका या देशाचा समावेश झालेला आहे ब्रिक्स मध्ये, त्यानंतरच संवादातून पहिल्यांदाच कोण करतंय? भारत करतंय. या परिषदेची थीम सुद्धा विचारली जाऊ शकते, आलं लक्षामध्ये. आणि याच्यामध्ये महत्वाचं अजून की नवीन देश कोणकोणते ब्रिक्स मध्ये काय झालेले आहेत? समाविष्ट झाले आहेत. नवीन कोणते जे देश आहेत त्या देशांची नावं विचारली जाऊ शकतात. पुढे बघा, अमेरिकेचा बोर्ड ऑफ पीस सध्या चर्चेतील मुद्दा आहे. आता युनियन नेशनच्या ऐवजी युनियन नेशन मधून अमेरिका बाहेर पडलेली आहे आणि मग युएनच्या ऐवजी बोर्ड ऑफ पीस बनवण्याची डोनाल्ड ट्रम्प
यांची कल्पना जानेवारी 2026 मध्ये त्यांनी काय केली, जाहीर केलेली आहे. आणि या बोर्ड ऑफ पीसचे कायमस्वरूपी म्हणजे आजीवन, कायमस्वरूपी म्हणजे काय, आजीवन कोण अध्यक्ष असणार आहेत, डोनाल्ड ट्रम्प हे अध्यक्ष असणार आहेत. आता याची पुनर्स्थापना काय करणार, गाझा पुनर्वसन, जागतिक शांतता यासाठी हिची काय केली जाणार आहे, स्थापना केली जाणार आहे. याला शुल्क असणार आहे $1 बिलियन परमनंट सीटसाठी. याचा सदस्य व्हायचा असेल तर तुम्हाला $1 बिलियन द्यावे लागणार आहे. आता अटी काय आहेत, कुणाला वेटो पॉवर नाही, सर्व अमेरिका ठरवणार आहे. निमंत्रण कोणत्या देशाला देण्यात आलेले बघा, रशिया, भारत, पाकिस्तान, इराण प्लस इस्रायल, नंतर EU, चायना आणि UAE. येते लक्षामध्ये. पुढे कारण UN आता प्रभावी राहिले नाही म्हणून असे ट्रम्पचे म्हणणे आहे. आता संयुक्त राष्ट्रावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे, लक्षात ठेवा. संयुक्त राष्ट्राची स्थापना जी आहे ती 24 ऑक्टोबर 1945 मध्ये करण्यात आलेली आहे. 51 काय होते रे, संस्थापक देश होते. त्याचं मुख्य उद्दिष्ट काय होतं, जागतिक शांतता व सुरक्षा, मानवाधिकार, आंतरराष्ट्रीय सहकार्य. सदस्य किती आहेत सध्या, 193 देश काय आहेत त्याचे सदस्य आहेत. पुढचं महत्वाचं, भारताचा पहिला ओपन सी मरीन फिश फार्मिंग प्रकल्प अंदमान मध्ये उभारण्यात येत आहे. कुठे उभारण्यात येत आहे, अंदमान या ठिकाणी उभारण्यात येत आहे. याचं उद्घाटन 18 जानेवारी 2026 मध्ये करण्यात आलं. व याचं उद्घाटन जे आहे हे उद्घाटन डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी केलेलं आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री आहे. पुढं बघा, नॉर्थ बे उत्तर खाडी अंदमान समुद्र, नॉर्थ बे उत्तर खाडी म्हटलं जातं अंदमान समुद्रामध्ये भारताचा पहिला ओपन सी मरीन फिश फार्मिंग प्रकल्प सुरू करण्यात येत आहे. याचा उद्देश काय आहे, ब्ल्यू इकॉनॉमी मजबूत करणे, मत्स्य व्यवसाय, समुदायांसाठी रोजगार, शाश्वत विकास. वैशिष्ट्ये, हा प्रकल्प ओपन ओशन टेक्नॉलॉजीचा वापर करून नैसर्गिक सागरी परिस्थितीत बघा सीवास, कोबिया आणि सीवीड, त्याला सागरी सैवाल असं म्हटलं जातं, याची लागवड या प्रकल्पामध्ये केली जाणार आहे. महत्वाचा आहे, भारताचा पहिला ओपन सी मरीन फिश फार्मिंग प्रकल्प अंदमान समुद्रामध्ये उभारण्यात आहे, नॉर्थ बे उत्तर खाडी. बघा, सागर मैत्री मिशन. आता जे देशांचे सराव होतात, संयुक्त सराव असतील किंवा दोन देशाचे किंवा दोनपेक्षा अधिक देश आहेत यांचे सराव होतात, याच्यावर सुद्धा महत्वाचा प्रश्न विचारला जातो. व सागर मैत्री मिशन जे आहे ते कोणामध्ये झालेले आहे. आता बघा, सागर मैत्री मिशन ही भारतीय नौदल आणि भारताचा DRDO यांची संयुक्त मोहीम आहे. या वेगवेगळ्या मोहिमा देशामध्ये राबवल्या जातात, बरोबर ना. आता हे जे मिशन आहे भारतीय नौदल आणि DRDO यांनी संयुक्तपणे ही राबवलेली आहे. आणि याच्यामध्ये इतर देश काय झाले महत्वाचे सहभागी झालेले आहेत. मग ही जी आवृत्ती होती, या आवृत्ती किती, सागर मैत्री मिशन मधली आवृत्ती किती होती, 5वी होती. दिनांक 17 जानेवारी 2026 मध्ये. ठिकाण कोणतं आहे, केरळ मधील कोची येथील INS वेंदुरुती येथे या ठिकाणी हे सागरी मैत्री मिशन राबवण्यात आलं, केरळ मधील कोची या ठिकाणी. मिशन INS सागरध्वनी, लक्षात ठेवा, याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्या जहाजाचं नाव आहे INS सागरध्वनी. या महासागरीय संशोधन जहाजाद्वारे हे जे मिशन आहे हे चालवले जाते. याचा उद्देश काय आहे, महासागरीय संशोधन सहकार्य, अंडर वॉटर संशोधन जागृती आणि IOR देशांसोबत. त्यानंतर भागीदारी, मग याच्यामध्ये महत्वाचं आहे कोणते देश सहभागी झालेले आहेत, मालदीव, ओमान, श्रीलंका, थायलंड, मलेशिया, इंडोनेशिया, सिंगापूर आणि म्यानमार. हे या सागरी मैत्री मिशन मध्ये हे देश काय झालेले आहेत, सहभागी झालेले आहेत. भारतीय नौदल आणि DRDO यांची ही काय आहे, संयुक्त मोहीम आहे. आणि याच्यामध्ये मालदीव, ओमान, श्रीलंका, थायलंड, मलेशिया, इंडोनेशिया, सिंगापूर आणि म्यानमार हे देश काय झालेले आहेत, सहभागी झालेले आहेत. आता मी सांगितलं होतं IOR देशांसोबत. आता या IORचा अर्थ काय, इंडियन ओशियन रिजन वरील किती देश आहेत, 8 देश सहभागी झालेले आहेत. ही आपण आता या देशांची माहिती पाहिलेली. भारत सरकारच्या
महासागर. आता या महासागरचं लॉंग फॉर्म बघा, म्युच्युअल अँड हॉलिस्टिक ऍडव्हान्समेंट फॉर सिक्युरिटी अँड ग्रोथ अक्रॉस रिजन धोरणाशी हे काय आहे, संलग्न आहे. फक्त लक्षात ठेवा, सागर मैत्री मिशन, भारतीय नौदल आणि DRDO यांची संयुक्त मोहीम होती. याच्यामध्ये IRO जे देश आहेत, IRO म्हणजे काय रे, इंडियन ओशन रिजन वरील हे जे 8 देश आहेत, ते 8 देश याच्यामध्ये काय झाले होते, सहभागी झाले होते. केरळमध्ये कोची या ठिकाणी जे INS वेंदुर्ली या ठिकाणी स्थित त्या ठिकाणी हे मिशन राबवण्यात आलं. आणि याच्यामध्ये महत्वाचं मिशन INS सागरध्वनी या महासागरीय संशोधन जहाजाद्वारे हे चालवलं जातं, हे त्याच्यामध्ये महत्वाचं आहे. पुढे बघा, यावेरी मुसेवेनी हे युगांडामध्ये सातव्यांदा राष्ट्राध्यक्ष ठरलेले आहे. युवेरी मुसेवेरी लक्षात ठेवा, युगांडाचे राष्ट्राध्यक्ष जे 7व्यांदा त्यांची निवड झालेली आहे. युवेरी मुसेवेरी 7व्या वेळी. पक्षाचं नाव कोणतं, म्हणजे NRM. पक्षाचं नाव काय आहे, NRM, नॅशनल रेजिस्टन्स मुवमेंट. निवडणूक 15 जानेवारी निवडणूक झाली होती आणि 17 जानेवारीला जर रिझल्ट लागला. याच्यामध्ये हे जे यावेरी मुसेवेनी आहेत त्यांना 7व्यांदा बहुमत मिळालेलं आहे. सत्तेत कधीपासून, 1986 पासून सत्तेमध्ये 40 पेक्षा अधिक वर्ष झालेले आहेत. या युगांडाची जी राजधानी आहे ती कोणती आहे, कंपाला. त्यांची भाषा आहे इंग्रजी, स्वाहिली. स्वातंत्र्य 9 ऑक्टोबर 1962 ला ब्रिटिशांपासून म्हणजे त्यांना स्वातंत्र्य मिळालेलं आहे. विषुववृत्त देशातून जाते प्लस लेक व्हिक्टोरिया नाईलचे स्रोत या ठिकाणी हा देश आहे. अर्थव्यवस्था काय, शेती प्लस काय प्रमाणात तेल या ठिकाणी आहे. सगळ्यात महत्वाचं, यावेरी मुसेवेनी हे युगांडाचे 7व्यांदा राष्ट्राध्यक्ष ठरलेले आहेत. बघा, खेळावर विजय हजारे ट्रॉफी 2025-26 जे आहे ते कोणी जिंकलेले आहे, विदर्भाने जिंकलेले आहे. आता महत्वाचं काय की ही जी ट्रॉफी आहे विजय हजारे ट्रॉफी ही पहिल्यांदाच विदर्भ संघाने जिंकलेली, हे त्याच्यामध्ये महत्वाचं आहे. बघा, अंतिम सामना विदर्भ आणि सौराष्ट्र या दोन संघांमध्ये झाला होता बेंगळुरू या ठिकाणी. कुठे झाला होता, बेंगळुरू या ठिकाणी झाला होता. याच्यामध्ये प्लेअर ऑफ द मॅच अथर्व टेतडे यांना प्लेअर ऑफ द मॅच देण्यात आलेला आहे. प्लेअर ऑफ द सिरीज अमन मोखाडे ज्यांनी 814 सर्वाधिक धावा केल्या होत्या. आणि विदर्भाचा कर्णधार सुद्धा विचार जाऊ शकतो पोलीस भरतीच्या दृष्टीने, हर्ष दुबे. विदर्भाचा कर्णधार कोण होता, हर्ष दुबे होता. बघा, 50 ओव्हरची मॅच असते. आयोजक आहेत भारतीय क्रिकेट नियामक मंडळ BCCI. विजय हजारे जी ट्रॉफी आहे त्याची सुरुवात 2002-03 हंगामापासून करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये एकूण संघ विचारण्यात आला ते सरळ सेवेला 38 असतात. एकूण संघ IMP करून ठेवा 38. आणि मागील संघ कोणता होता, कर्नाटक 2024-25 चा काय होता, विजेता होता. 25-26 विजेता कोण आहे, विदर्भ आहे. विदर्भाने पहिल्यांदाच ही ट्रॉफी काय केलेली आहे, जिंकलेली आहे. एकूण 38 संघ याच्यामध्ये काय होतात, सहभागी होतात. ठिकाण कोणतं होतं, बेंगळुरू होतं. लक्षात ठेवा. कोणते दोन संघ फायनलला होते, विदर्भ आणि सौराष्ट्र. एवढे पॉइंट काय करा, लक्षात ठेवा. लक्षामध्ये पुढे बघा, या सायना नेहवाल आहे. त्या सायना नेहवाल यांनी बॅडमिंटनपटू खेळाडू आहेत. त्यांनी निवृत्तीची काय केलेली आहे, घोषणा केलेली आहे. याच्यामध्ये महत्वाचं, त्यांनी 2012 मध्ये लंडन ऑलिम्पिक मध्ये कांस्य पदक जिंकून इतिहास घडवला होता. म्हणजे पहिल्यांदाच बॅडमिंटन मधून त्यांना, किंवा असे खेळाडू आहेत की त्यांना ऑलिम्पिक मध्ये कांस्य पदक आहे. ऑलिम्पिक पदक विजेती भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल यांनी काय केलेलं आहे, खेळामधून निवृत्तीची काय केलेली आहे, घोषणा केलेली आहे. सायना नेहवाल बघा, महत्वाचं, जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहोचणारी पहिली भारतीय महिला होती. सायना नेहवाल जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहोचणारी पहिली भारतीय महिला होत्या किंवा बॅडमिंटन पटू होत्या. मग कोणत्या खेळाशी निगडीत आहे याच्यावर पोलीस भरतीला याच्यावर मागच्या वर्षी प्रश्न विचारण्यात आला होता. 2012च्या लंडन ऑलिम्पिक मध्ये त्यांनी इतिहास घडवला होता. म्हणजे 2012ची जी लंडन ऑलिम्पिक आहे या ठिकाणी त्यांना कांस्य पदक मिळालं होतं. आतापर्यंत त्यांना कोणकोणते पुरस्कार देण्यात आलेले आहेत, 2009 मध्ये त्यांना अर्जुन पुरस्कार देण्यात आलेला आहे. नंतर राजीव गांधी खेलरत्न, जो खेळातील सर्वोच्च पुरस्कार आहे राजीव गांधी खेलरत्न, हा त्यांना 2009 मध्ये काय करण्यात आलेला आहे, देण्यात आला होता. नंतर 2010 मध्ये पद्मश्री पुरस्काराने पद्मश्री पुरस्कार देण्यात आलेला आहे. आणि 2016 मध्ये कोणता, पद्मभूषण. आपण जर पाहिलं
तर जे सर्वोच्च पुरस्कार आहे खेळातला खेळरत्न हा सुद्धा त्यांना मिळालेला आहे. अर्जुन पुरस्कार सुद्धा देण्यात आलेला आहे. 2010 मध्ये पद्मश्री पुरस्कार आहे आणि 2016 मध्ये पद्मभूषण या पुरस्काराने त्यांना काय करण्यात आलेलं आहे, गौरवण्यात आलेलं आहे. आंतरराष्ट्रीय मसाला परिषद 2026 बघा, आवृत्ती 9वी. आयोजक कोण आहेत? ऑल इंडिया स्पायसेस एक्सपोर्ट्स फोरम. त्याच्यानंतर महत्वाचं, आंतरराष्ट्रीय मसाला परिषद कोणत्या ठिकाणी घेण्यात आली? तर कोची, केरळ. केरळमधील कोची या शहरामध्ये आंतरराष्ट्रीय मसाला परिषद 2026 भरवण्यात आली होती. कोचीला भारताचे काय म्हटलं जातं? रे मसाल्याचे केंद्र म्हणून ओळखलं जातं. कोचीला भारताचे मसाल्याचे केंद्र म्हणून काय केलं जातं? ओळखलं जातं. थीम काय आहे? स्पाइस 316 म्हणजे स्पाइस 360 गेटिंग फ्युचर रेडी. केरळ हे भारताचे स्पाइस गार्डन म्हणून काय केलं जातं? म्हणजे मसाल्याचे केंद्र म्हणून ओळखलं जातं. भारत जगातील सर्वात मोठा मसाला उत्पादक निर्यातदार आहे. या व्यतिरिक्त बघा, महत्वाचं 6 ते 8 जानेवारी 2026 दरम्यान कोची या ठिकाणी आंतरराष्ट्रीय मसाला मार्ग परिषद सुद्धा घेण्यात आले होते. लक्षात ठेवा, 2026 मध्ये कोची याच ठिकाणी आंतरराष्ट्रीय मसाला मार्ग परिषद घेण्यात आली होती. ठीक आहे, पुढच्या भागामध्ये आपण याच महिन्यातल्या चालू घडामोडी विषयी विशेष माहिती पाहणार आहे. विद्यार्थ्यांना व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि कमेंट करा. थँक्यू.